अरे सुरेंदर, कसं आहे? किरण काय बोलतो? अरे काय दापोलीत काय काम तुझं? अरे खरं सांगायचं झालं ना तर मी शोधतोय प्रॉपर्टी दापोलीमध्ये. मग काय भेटली की नाही प्रॉपर्टी? अरे कुठे भरोशाच्या प्रॉपर्टीज नाही तिकडे. कोण बोलतो भरोशाच्या नाहीत? ही काय कोकणातली एक चांगली प्रॉपर्टी. हे बघ समोर त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि आपल्या ओळखीचेच आहेत आणि भरोशाचे माणसं आहेत. हो काय? मग हे बघ पूर्ण प्रॉपर्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे त्यांचं वॉटर टँक आहे. हे बघ इकडे. अच्छा हा. म्हणजे पाण्याची काय गैरसोयच होणार नाही आणि मेन म्हणजे तिकडे विहीर पण आहे. अरे वा, म्हणजे पाणी एवढं भेटेल की कधीच कमी पडणार नाही कधी. छान आहे रे प्रॉपर्टी. आणि हे बघ इथे 45 रो हाऊस आहेत. त्यानंतर टाउन प्लॅनिंग सँक्शन प्रोजेक्ट आहे हा आणि गेटेड प्रॉपर्टी आहे. वाव. हा रस्ता बघ किती ब्रॉड आहे हम्म. आणि काही दिवसात हा पूर्ण अजून एक लेअर येणार आहे याच्यावरती आणि प्रॉपर रस्ता होणार आहे. आणि छान. बाहेरचा रस्ता बघितलास, हो धूळ वगैरे काहीच नाही, पूर्ण तो पण रस्ता झालेला आहे पूर्ण. हो आणि बाहेर बघितला असं स्टेट हायवे आहे हो. आणि तिथून या प्रॉपर्टीचा लिगल रोड ऍक्सेस आहे. त्यानंतर हा प्लॉट आहे ना 1.5 ते 2 गुंठ्यामध्ये आहे आणि याचा बिल्डअप एरिया 1310 आहे. अच्छा. आणि इथे कार पार्किंगला जागा बघ एवढी आहे. तुझी मोठी गाडी आणलीस एक्सयूव्ही हो ती पण इथे राहील. हो. आणि त्यानंतर इथे प्लांटेशन पण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सगळ्या सुविधा इकडे दिलेल्या आहेत त्यांनी. आणि एक सांगायचं राहिलं, हे रो हाऊस 3 BHK आहेत आणि 1+1 पण आहे. हो छान. तुला आता खाली दाखवतो, खाली अजून खूप छान आहे. आणि इथे आपण नंतर जाऊ आतमध्ये कारण हे ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहेत. ओके. त्यामुळे खाली जे तयार होत आहेत हा ते बघूया. चल जे तुला बघायचे. तर हा फेज 1 होता. आता फेज 2 दाखवतो. आता फेज 2 चं पोझिशन आहे ना या एअर पर्यंत भेटून जाईल. अच्छा. या डेव्हलपरचं तसं टार्गेट आहे. त्यांचं इंटरनल रोडला स्ट्रीट लॅम्प पण आहे ते बघ. हो ते पण सोलार वाले हे बघ. त्यानंतर इथे चिऱ्याचा वॉकिंग पाथ आहे. म्हणजे सकाळ सकाळ तू इथे वॉक करू शकतोस, म्हणजे फिट राहशील एकदम. ग्रेट. त्यानंतर इथे बघ बसायला जागा केलेली आहे. आणि हा पूर्ण 22 गुंठ्याचा लॉन आहे. अरे वा. हो. आणि समोर बघितलंस ना कमळाचा पॉन्ड आहे, कमळाचे फुलं आहेत तिथे. अरे हे जबरदस्त आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघ आपलं मंदिर. उद्या या मंदिरात गणपती बाप्पांची स्थापना होणार आहे आणि खूप भारी वाईब येतील तुला इकडे. आणि त्यापेक्षा अजून भारी हे बघ इकडे स्विमिंग पूल. म्हणजे कधी कंटाळा आला डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायच्या, जसं आपण गावाला उड्या मारायचो नदीत, ते इकडे हे बघ. स्विमिंग पूलचं काम चालू आहे, म्हणजे ऑलरेडी काम झालेलं आहे. लाईट वगैरे आतमध्ये लावायचं काम होईल. म्हणजे बोललो ना तुला मगाशी एअर एंडिंग पर्यंत सगळं होऊन जाईल काम. हे बघ ऑलरेडी बंगलो रेडी आहेत. पोझिशन भेटेल या डिसेंबर पर्यंत. त्यानंतर इकडे बघ क्लब हाऊस आहे. त्याच्यामध्ये इंडोर गेम आहेत, कॅरम, टेबल टेनिस, पूल वगैरे असे काय काय गेम असणार आहेत. त्यानंतर हा फेज 2 आहे आणि याच्यामध्ये टोटल 16 बंगले आहेत आणि काही बंगले विकले पण गेलेले आहेत. त्यानंतर इकडे बघ लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे. इकडे घसरगुंडी वगैरे असते, जे काय त्यांचं असतं साहित्य तिकडे येणार आहे. म्हणजे तुझे लहान लहान पोरं इकडे खेळतील. त्यानंतर तुला बोललो ना विहीर आहे, ही बघ हीच ती विहीर. पाण्याची कधीच कमतरता होणार नाही. पाणी बघ किती आहे आतमध्ये. केवढी खोल आहे रे, बापरे. हा बघा फेज 2 आहे आणि इथे टोटल 16 बंगले आहेत आणि काम बघितलं तर एकदम जोरदार चालू आहे. या डिसेंबर पर्यंत तुला पोझिशन भेटूनच जाईल. आणि तो समोर दिसतोय जिथे रंग नाही केलेलं तो फेज 3 आहे. हा बघ
आणि हे बघ समोर बघितलंस तर मोर पण आहेत, दिसलं का? वा रे. हे मस्त ना एकदम. कधी आपण मुंबईला मोर पण बघितलं नसेल, इकडे तुला मोर बघायला भेटतायत. आता तुला मगाशी सांगितलं ना ते सॅम्पल रो हाऊस तुला दाखवतो. हे बघ, हा यांचा हॉल, मस्त बसायला जागा आहे, त्यानंतर टिपॉय आहे, इकडे टीव्ही पण आहे आणि तिकडे समोर किचन. हा किचन आणि इथेच डायनिंग टेबल. कसं वाटतंय मस्त ना? हो रे. त्यानंतर हा खालचा बेडरूम. एकदम ऐसपैस वाटतंय. त्यानंतर हा बाथरूम. इंग्लिश टाईप बाथरूम आहे, शॉवर वगैरेची पण सोय आहे. त्यानंतर हा वरचा माळा. वरती जाण्यासाठी पण प्रॉपर असं छान केलेलं आहे यांनी. आणि हा फर्निश रो हाऊस आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही जसं पाहिजे तसं करू शकता. त्यानंतर वरच्या माळ्यावर आल्यावरती हा दुसरा बेडरूम. आणि जर तुम्हाला तुमचं रो हाऊस रेंटलवर पण द्यायचं असेल तर तेही तुम्ही देऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला रिसॉर्ट बरोबर टाईप करायला लागेल. त्याचा रेशो असेल 60-40. 60 रिसॉर्टचे असतील आणि 40 तुमचे असतील. म्हणजे त्यातूनही तुम्ही इन्कम घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला इकडे यायचं असेल त्यावेळी त्यांना आधी सांगायचं की बाबा आम्ही येतोय, त्यावेळी ते कोणाला रूम देणार नाहीत तुमच्या. फक्त याला बाथरूम नाहीये. त्यानंतर बघा गॅलरी, जिथे बसायची ऐसपैस सोय आहे. 5-6 जण लोक आरामात बसू शकतात. वरती बघूया नक्की काय आहे. एक नंबर. टेरेस पण एकदम मोकळं आहे. आणि तुम्हाला लोन जर करायचं असेल तर ऑलरेडी ज्यांनी हे रो हाऊस विकत घेतलेत त्यांनी ॲक्सिस, DNS, ICICI, HDFC आणि बँक ऑफ बरोडा अशा बँकेतून लोन घेतलेले आहेत आणि त्यांनी ते स्वतःच केलेले आहेत. तर तेही तुम्ही ऑप्शन आहे तुमच्याकडे, ते करू शकता तुम्ही. आणि नेहमी ना तुम्हाला मोकळी हवा येतच राहणार आहे, कारण ही जागा कृषी विद्यापीठाच्या मालकीची आहे. त्यामुळे ही जागा मोकळीच राहणार आहे. काय मग कसं वाटलं रो हाऊस? छान आहे रे. तर आता अजून किती दिवस आहे तिकडे? आहे अजून 1-2 दिवस आहे. हा, मग संध्याकाळी पुन्हा ये आज. आणि याच्या जेव्हा सूर्यास्त होतं ना तेव्हा व्ह्यू बघ काय भारी आहे. बंगल्यावर जेव्हा सूर्यकिरण पडतात ना तेव्हा पूर्ण सोनेरी होतं. खूप छान वाईब येणार आणि वहिनींना पण आवडेल. आणि मेन महत्वाची गोष्ट सांगतो, आलास तर नाश्ता कर, इथे हॉटेल पण आहे. म्हणजे जर कधी तू मुंबईवरून इकडे आलास एवढा ट्रॅव्हल करून तर वहिनी कुठे जेवण बनवत असतील तर डायरेक्ट इकडेच यायचं, हॉटेलमध्ये जेवायचं सगळं. हो. आणि मेन अजून एक गोष्ट माहिती का, हॉटेलचा जो स्टाफ आहे वगैरे ना गावामध्ये त्यांचे प्रॉपर कॉन्टॅक्ट आहेत. म्हणजे जर समज तुला वहिनी बाहेरून आल्या किंवा आता कंटाळा एवढा आलो कंटाळणार, त्यापेक्षा त्यांना आधी जर सांगितलं ना ते ऑलरेडी घरामध्ये काम करून ठेवणार सगळं. ती लोक. हो, साफसफाई वगैरे सगळं. अरे वा, म्हणजे ती एक फॅसिलिटी आहे. फॅसिलिटी आहे. म्हणजे मी हप्त्याभरासाठी इथे राहायला आलो हा तर मला तुला म्हणजे वहिनींना तुला कोणाला काम करायची गरज नाही. कामासाठी मला तरी प्रोव्हाइड करतात. हो, ते करतील आणि ते हॉटेलची स्टाफच करणार. त्यांचं चांगलं कॉन्टॅक्ट आहे गावामध्ये. अच्छा, चल नाश्ता करू आता. पॉइंट आहे. काय मग कशी वाटली फूड क्वालिटी? फूड जबरदस्त आहे रे.
टेस्टी आहे, मला असं वाटतं हायजेनिक पण आहे. हो बघ ना. हम्म. आणि जर इकडे फिरायला आलास राहायला खूप दिवसासाठी वगैरे, मुंबईचं धकाधकीच्या जीवनातून आराम करायला आणि तुला काम नाही करायचंय, हम्म. घरातून बाहेर यायचं डायरेक्ट इकडे, जेवण खावण नाश्ता बिष्टा सगळं इकडेच असणार आहे. ते बरं आहे, हो बाजूलाच मग आहे. तेच ना. आणि हॉटेलच आहे सगळं. अच्छा, मालक एकच आहेत. हो मग हा बघ, हा जो रस्ता गेलाय ना, हा. हा डायरेक्ट दापोली मार्केटला जातो. ओके. तिकडे तुला सगळं भेटेल, हॉस्पिटल, सगळी दुकानं, सगळं तिकडे भेटेल. असं काही नाही की काही नाही भेटणार, सगळंच तिकडे. सुपर मार्केट पण आहे तिकडे. किती लांब आहे? अरे 2 किलोमीटर फक्त. अरे वा. आणि समज तुला बीचवर जायचंय हा. तर त्याचं पण टेन्शन नाही. या साईडला गेलास हा. डायरेक्ट लाडगर बीच, 7 किलोमीटर फक्त. अरे जबरदस्त. हो मेन म्हणजे प्लस पॉइंट मार्केट खूप जवळ आहे. हो, मार्केट खूप जवळ आहे. त्यानंतर मुंबईला तर केवढं लांब जायला लागतं, आपल्या दादरला जायला लागतं, ते पण काळं पाणी. त्यापेक्षा इकडे बरं आहे ना. आणि लाडगर बीच फेमस बीच आहे. हो मग. आता संध्याकाळचे 6:15 झालेले आहेत. आणि मी जसं सांगितलेलं की सुवंदनला पुन्हा संध्याकाळी यायला, तर जे सूर्यकिरण असे पूर्ण बंगल्यावर पडतात, सोनेरी सूर्यकिरण, तेच आहेत. सुवंदनची रिएक्शन काय मग सुवंदन, कसं वाटलं? थँक्यू सो मच किरण, कारण तू संध्याकाळी बोलवलंस ना मला इथे, त्यामुळे सनसेटच्या वेळी ही प्रॉपर्टी एवढी सुंदर दिसते, त्याचा अनुभव मी पर्सनली घेतला. आणि खरंच खूप सुंदर आहे, खूप छान प्रॉपर्टी आहे आणि खूप चांगल्या रीते डेव्हलप केलेली पूर्ण प्रॉपर्टी आहे. आता तू सकाळचा व्ह्यू तर बघितलास, संध्याकाळचा पण बघितलास, आता तू रात्री पण नाहीये, रात्रीचा व्ह्यू बघ. आणि मग तू स्वतःच डिसाईड कर तुला घ्यायचंय की नाही घ्यायचंय. काय बोलतोस? मग एक काम करतो, मी इथे थांबतो, रात्रीचा व्ह्यू बघून मग मी निघतो आणि माझं डिसिजन पण सांगतो तुला काय आहे ते. काय मग सुवंदन, आता रात्री पण आलास तू, कसा व्ह्यू कसा वाटतोय? खूप छान वाटतंय रे, मंदिर जी लाईट केले ना, जबरदस्त वाटतंय खरंच. काय मग कशी वाटली प्रॉपर्टी? प्रॉपर्टी तर जबरदस्त आहे रे, उद्याच फॅमिलीला घेऊन येतो बघ.